निश्चित मी अगदी काही वेळासाठी तुम्हा दोघांनाही थांबवते। एक मोठी अपडेट सध्या समोर येते प्रणिता। येरखेडा नगर पंचायतीत भाजप उमेदवार राजकिरण बर्वे विजयी झालेले आहेत। धामणगाव रेल्वेमध्ये अर्चना अडसड रोठे विजयी झाल्या। धामणगाव रेल्वेत काँग्रेसचा सुपडा साफ झालाय। भाजपचे 20 पैकी 20 नगरसेवक विजयी झालेले आहे। धारणीत भाजपचे सुनील चौतमल हे विजयी झालेले आहेत। बुलढाणा नगरपालिकेने शिवसेनेची या ठिकाणी आघाडी दिसते। वैजापूरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। तर बुलढाण्यातून आमचे प्रतिनिधी यांनी संजय गायकवाड यांच्याशी बातचीत केली आहे, थेट तिकडे जाऊया। बुलढाणा नगरपालिकेकडे अवघ्या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं। या ठिकाणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजाताई गायकवाड या ठिकाणी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। आघाडी त्यांनी सुरुवातीपासूनच घेतली आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा जल्लोष जो आहे तो बुलढाण्यामध्ये पाहायला मिळतो। बुलढाणा जिल्ह्यातही महायुतीचाच डंका पाहायला मिळतो। भाऊ, कशा पद्धतीने पाहताय? सांगितलं जात होतं की ही सीट लागणार नाही, प्रचंड मताधिक्य सध्या पाहायला मिळत आहे। आम्हाला विश्वास होता, बुलढाणेकरांनी विकासाला मत दिलं आहे, त्याच्यामुळे ही सीट लागणार होती। आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास होता आणि अपेक्षेप्रमाणे आमची सीट आता लीड आहे आणि जवळपास पहिल्या 15 प्रभागापैकी पहिल्या 8 प्रभागामध्ये जे मतदान त्या 8 प्रभागामध्ये 16 पैकी 12 जागा आमच्या जिंकलेल्या आहेत। हे अभूतपूर्व यश या बुलढाणा शहराच्या पक्षाला म्हणजे शिवसेना या ठिकाणी मिळालं। अजून 14 नगरसेवकांचे निकाल बाकी आहे। त्या 14 मध्ये सुद्धा 10 ते 11-12 जागा जिंकताना दिसतंय।